अभिनेता नाना पाटेकर मंत्रालयात दाखल झालेत। ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी नाना पाटेकर मंत्रालयात दाखल झालेत। नाना पाटेकर आणि मुख्यमंत्र्यांमधील भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी बघतोय। अभिनेते नाना पाटेकर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले, मात्र या भेटीचं कारण अस्पष्ट आहे। नाना पाटेकर मंत्रालयात दाखल झालेत। ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, मात्र ही भेट कशासाठी आहे, कशा संदर्भात ते चर्चा करणार आहेत याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। तर आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। तर नाना पाटेकर मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, काय अधिकची अपडेट आहे? तेजस्वीने आपण जर बघितलं असेल तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मंत्रालयात जवळपास अर्ध्या तासापूर्वी आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची आरोग्य विभागासोबत बैठक सुरू असल्यामुळे त्यांची भेट झाली नव्हती। मात्र आता नाना पाटेकर जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या 6व्या मजला आहे त्या तेथील दालनात जे आहे त्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यांची ही भेट जी आहे ती वैयक्तिक कामासाठी असल्याचं बोललं जात आहे। खरं तर ही भेट झाल्यानंतर नाना पाटेकर माध्यमांशी काही बोलतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल तर प्रत्येक क्षेत्राची जी आहे ती माहिती घेतात। मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंट आहे त्याची माहिती घेतात। काही दिवसापूर्वीच त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत एक बैठक केली होती आणि मराठी कलाकारांच्या प्रश्नाबाबत देखील त्या बैठकीत चर्चा झाली होती। आज नाना पाटेकर एका त्यांच्या वैयक्तिक कामासाठी भेट घेत असल्याचं बोललं जात आहे। भेट झाल्यानंतर नाना पाटेकर आता माध्यमांशी बोलणार का हे देखील बघावं लागेल। तेजस्वी, नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण बघतोय की अभिनेता नाना पाटेकर मंत्रालयात पोहोचले, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। ही भेट नेमकी कशासाठी आहे याचं कारण गुलदस्त्यात आहे। Thank you.